नमस्कार, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी राजेश दुबे। आज आपण जी चर्चा करणार आहोत ते आपल्या पाल्याच्या संदर्भात। प्रत्येक पालक हा आपल्या पाल्याच्या संदर्भातून नेहमीच जागरूक असतो। त्याचं एक चांगलं भवितव्य घडावं, त्याला एक चांगली नोकरी मिळावी, तो चांगल्या पद्धतीने त्याचं करिअर हे ग्रोथ व्हावं, या हिशोबाने प्रत्येक पालक म्हणजे कसलाही असो, तो मोलमजुरी करणारा असो किंवा तो एखादा उच्च विद्या विभूषित असो, तो चांगला नोकरी करणारा असो की तो खाजगी नोकरी करून रोजची दिनचर्या भागवणारा असो, प्रत्येक पालकाला वाटतं की ज्या अडचणी आपल्या समोर आल्या त्या अडचणी आपल्या पाल्यासमोर येऊ नयेत, आणि त्यामुळं तो नेहमी सजग असतो आणि त्या पद्धतीने तो त्याच्या जीवनाची जी घडामोड आहे, जी जीवनाचे पायऱ्या आहेत, त्या चांगल्या पद्धतीने कशा सुव्यवस्थित बसतील याच्याशी तो नेहमीच जागरूकपणे आपले पावलं टाकत असतो। आणि खऱ्या अर्थाने त्याची जी मरमर सुरू होते ना, त्याची जी एक या पाल्याच्या संदर्भात एक खऱ्या अर्थाने तो एक सजग म्हणून जेव्हा तो वागायला लागतो ना, तो म्हणजे त्याच्या इयत्ता 8वी नंतर। कारण की 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी हे जीवनाचे हे 5 वर्ष हे जीवनाच्या खऱ्या अर्थाने कलाटणी देणारे वर्ष म्हणतात ना, की आयुष्याचा खरा बेस जो बनतो, खरा जो पाया बनतो, तो बालवाडीपासून ते 8वी पर्यंतच्या शिक्षणात, तो प्रायमरी शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून तो त्याचा पाया घडवत असतो। पण 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी हे 5 वर्ष जर जीवनातले काढले तर खऱ्या अर्थाने जो इमारतीचा भक्कम पाया बनला जातो ना, तो याच काळात बनला जातो। त्यामुळं मुलांना जास्त अपेक्षेने, जास्त काळजीने आणि ही अवस्था भी पौगंड अवस्था असते। याच्यात मुलांमध्ये खूप काही क्युरियोसिटी असतात, म्हणजे खूप संशोधन करण्याची जिज्ञासा असते। प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे कंगोरे, वेगवेगळ्या पद्धतीची विषय या वयात माणसाला म्हणजे मुलांना समजायला सुरुवात होते, आणि ती सामाजिक दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे। आणि या संदर्भातून नेहमी आपला मुलगा, आपला पाल्य हा चांगल्या पद्धतीने घडावा, आणि आपली पुढची पिढी म्हणजे या पिढीला आपण भविष्यात समाजासमोर देणार आहोत ती एक सक्षम असावी, या दृष्टिकोनातून आपण नेहमी कार्यक्षम असतो। आणि अशा संदर्भातून मग त्याच्या संदर्भातल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याच्या शिक्षणाच्या ज्या काही घडामोडी आहेत, त्याच्या शिक्षणाची शाळा असेल, त्याला जो कोचिंग देणारा म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटला तो चॉईस करतो, ज्या इन्स्टिट्यूटला तो निवडतो, त्याची सगळ्या गोष्टीची जी मीमांसा केली ना, तो हा पालक नेहमी चिंताग्रस्त आणि उद्विग्न असतो की आपल्या मुलाला कशा पद्धतीने चांगल्यात चांगलं देण्यात येईल। परंतु याचाच नेमका फायदा आजच्या या परिस्थितीमध्ये निर्माण झाला आहे। केंद्र शासनाने 18 जानेवारी 2024 यामध्ये एक कायदा पारित केला की या कोचिंग क्लासेसच्या संदर्भात ही कोचिंग क्लासेसची एक मानलेली चौकट आहे। 2024च्या कायद्यानुसार, 18 जानेवारी 2024च्या कायद्यानुसार की 16 वर्षाच्या आतील मुलांना आता कोचिंग मध्ये शिक्षण घेता येणार नाही, या हिशोबाची एक आखणी करण्यात आली, एक लक्ष्मण रेषा मारण्यात आली। परंतु थोडंसं जर सिंहावलोकन केलं ना, तर या मुलांना खऱ्या अर्थाने जी काही गोष्ट गरज असते ना, ती वयाच्या 13, 14 आणि 15 वर्षाच्या या काळातच या सगळ्याच गोष्टीची जास्त गरज होते। कारण की एकमेकाचे पाये, एकमेकाच्या आधारभूत घटक या काळातच घडल्या जातात। शिक्षणाच्या बाबतीत थोडीशी बदल घडणे, त्याच्या सायन्स मधले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारखे विषय समोर येणे, त्या विद्यार्थ्यांमध्ये नवी चेतना निर्माण होते आणि त्याबद्दल त्याची उत्सुकता जास्त असते। परंतु शाळा आणि जर ह्या कोचिंग जर व्यवस्थित मिळत गेल्या विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अति उज्ज्वल आणि उच्च शिखरावर जाणारं ठरतं। परंतु या ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण दिलं पाहिजे, खत म्हणजे जे झाड आपण वाढवतो ना, तर ते झाड वाढवताना ज्या वेळेसच त्याला खरं खतपाणी मिळायला पाहिजे, तेव्हा ते झाड चांगल्या पद्धतीने झपाट्याने वाढतं आणि त्याला फळही मधुर लागतात। त्याच पद्धतीने या मुलांच्या संदर्भात आहे, पाल्यांच्या संदर्भात आहे। परंतु या संदर्भातून आज जी परिस्थिती निर्माण झाली ना या कोचिंग क्लासेसच्या संदर्भातून,
तर या कोचिंग क्लासेस या गोष्टीचा भावनिक फायदा घेत आहे. कारण की आता या गाईडलाईन नुसार 16 वर्षाच्या पुढील शिक्षणासाठी म्हणजे मुलांनाच आता कोचिंग अटेंड करता येणार आहे, त्यांना त्याच्यात प्रवेश घेता येणार आहे. परंतु या गोष्टी करत असताना सुद्धा अजून काही खूप मर्यादा यांनी लावून ठेवलेल्या आहेत की त्यांच्या फीसचे निकष आहेत, त्यांच्याबद्दल ज्या सुखसुविधा आहेत, त्यांच्यासोबत मानसशास्त्राचा जो काही भाग जोडलाय. परंतु या गोष्टीमध्ये कुठल्याही महाराष्ट्रात जर आपण फक्त मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये गेल्यानंतर फक्त काही शहरापुरतीच ही गोष्ट आता मर्यादित असेल असं मला वाटतं. कारण की जवळपास 80% जो भाग आहे ना तो खेडवळ भागात आहे, ग्रामीण भागात आहे. आणि या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं जी यश त्यांना त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातून ही विचार या गोष्टींचा आलेख मांडला पाहिजे होता. परंतु म्हणतात ना आपल्याकडले नेहमी कायदे हे एसीच्या कॅबिन मध्ये बसून घेतले जातात. आधी तर मॅकॅवली नावाच्या एका महाग्रस्ताने आपल्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे निस्तनाबूत केलाय. ज्या पद्धतीने जी शिक्षण पद्धती आपल्याकडे मिळायला पाहिजे होती त्या पद्धतीची शिक्षण पद्धती आपल्याकडे अंमलात नाही आली. परंतु त्याच्यात ही परिस्थिती की आता कोचिंगच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज सर्वसामान्य पालक हा वेठीस धरला जातोय ना तो खूप मोठा दयनीय विषय. मी मांडताना सुरुवातीला बोललो होतो की तुम्हाला की प्रत्येक पालकाला आपलं पाल्याचं भवितव्य हे उज्ज्वल पाहिजे. मग या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मोलमजुरी करणारा असो किंवा उच्च विद्या विभूषित असो, एक चांगला उच्च पदस्थ असो, प्रत्येक जण आपल्या जागरूक असतो. पण उच्च पदस्थ लोकांना या कोचिंगचे पैसे भरणं हे सहज शक्य होतं. पण मोलमजुरी करणारा माणूस आपल्या पोटाला किती तिडक्या मारतील. आज जवळपास जर बाजारपेठेमध्ये जर फिरलं आणि या कोचिंगच्या संदर्भातून थोडासा विषय जर आपण अंमलात आणला ना, डोक्यात आणला ना, तर एकेका कोचिंगचा एक विषयाची फीस ही 20-20 हजारापर्यंत आहे. आणि एक विषयाची म्हणजे जर त्या मुलाला 4 विषयासाठी जर लावायचे असतील तर 1,20,000 रुपये त्या पालकाला वर्षभराचे मोजावे लागतील. मग अशा पद्धतीची जर व्यवस्था तयार झाली असेल आणि त्याची रोजची महिन्याची कमाईच 10,000 असेल तर त्या विद्यार्थ्यांना घडवणार कसा, हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि शासनाने या पद्धतीच्या या गोष्टीसाठी कसल्याच उपाययोजना केलेल्या नाही. या सगळ्या ज्या उपाययोजना आहेत ना त्या राजस्थान मधल्या कोटा आणि मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे संभाजीनगर, मुंबई, पुणे, नगर, नाशिक अशा शहरांच्या दृष्टिकोनातून हा विषय निवडण्यात आला. परंतु खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना आणि भाजपाला याचा खूप मोठा फटका बसलाय. आज ज्या ग्रामीण भागातून ज्या पद्धतीने त्याचं प्रतिनिधित्व व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने भाजपाला लोकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे होता, तो प्रतिसाद या ग्रामीण भागातल्या जनतेने दिला नाही. कारण की त्याचा सगळ्यात मोठी जर चूक कुठं असेल ना तर त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या अंमलात आणल्यात त्या फक्त शहरी भागासाठी आणि कोचिंग सुद्धा याच्यातून लांब गेलेलं नाही. तर या सगळ्या गोष्टीची मीमांसा करताना, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही पाल्याचं भवितव्य जर चांगल्या पद्धतीने घडवायचं असेल, त्याला एक चांगल्या पद्धतीचं डॉक्टर बनवायचं असेल, इंजिनियर बनवायचं, आर्किटेक्चर बनवायचं असेल, एक चांगला वैमानिक बनवायचं असेल ना तर त्याला या पद्धतीचं शिक्षण मिळालंच पाहिजे. त्याचा तो मूलभूत अधिकार आहे. परंतु या पद्धतीच्या जर व्यवस्था त्याच्या डोक्यावर जर लादल्या जात असतील ना, या पद्धतीने त्याला त्याच्यावर त्याच्या पालकाला जर या पद्धतीने त्याच्या पोटाला तिढा दिला जात असेल ना तर खऱ्या अर्थाने या शिक्षण पद्धतीचा आणि या कोचिंगचा खऱ्या अर्थाने बहिष्कार केला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी आहेत ना तर कुणाच्या मानसिकतेवर नाहीये, कुणाला सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने विठीस धरण्यासाठी नाहीये की आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आता फक्त ऍडमिशन लिमिटेड राहिलेली आहेत, खूप कमी आहेत. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पाल्याचा प्रवेश करा, मग त्याच्यानंतरच तुम्हाला आम्ही तुमच्या पाल्याला आमच्या कोचिंग मध्ये येण्याची मुभा देऊ. या पद्धतीचे जेव्हा तुम्ही त्याला विठीस धरताना तर तेव्हा सामाजिक द्वंद्वाला आणि सामाजिक विषयाला खूप मोठी तडा जाते. मग शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शासनाने या गोष्टीवर आपले खऱ्या अर्थाने कायदे अंमलात आणले पाहिजेत. आणि ज्या पद्धतीने 16 वर्ष हा विषय 10वीच्या नंतरचा होतो, पण 8वी, 9वी, 10वी ही 3 वर्षाची याची ती पीक पिरियड असतो ना जो सोन्यासारखं, म्हणजे यावेळी जर खत मिळालं ना तर या खताचा खऱ्या अर्थाने परिणाम होईल. त्यामुळं सामाजिक या विषयांमध्ये खऱ्या अर्थाने शासनाने आता निकष ठरवताना सुद्धा सर्वसामान्य माणसाचा आणि ग्रामीण भागाचा विचार केला पाहिजे. एवढीच या गोष्टीतून अपेक्षा बाळगतो. नमस्कार.